नमस्कार मित्रांनो, स्वराज्य जॉबच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बघू शकता मित्रांनो, जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स सायंटिफिक रिसर्च मार्फत ही ॲडव्हर्टाइजमेंट निघालेली आहे मित्रांनो. बघू शकता. टोटल म्हटलं तर 5 पदांची ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि स्टार्टिंग डेट म्हटलं तर बघा 23 एप्रिल 2024 पासून फॉर्म चालू झालेला आहे आणि ऑनलाईन मार्फत फॉर्म आहे. या फॉर्मबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघू शकता मित्रांनो, ही आहे ती ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स सायंटिफिक रिसर्च. बघा, पहिली पोस्ट आहे म्हटलं तर ज्युनियर ॲडमिन असिस्टंट पोस्ट आहे. बघा 3 जागा आहेत यामध्ये तुम्ही बघू शकता. यामध्ये बघा ओबीसीची एक आहे आणि ओपनच्या 2 जागा आहेत. वयोमर्यादा म्हटलं तर 18 ते 25 वर्ष वयोमर्यादा आहे. लेव्हल 2ची पोस्ट आहे आणि यामध्ये बघा पात्रता जर बोलायचं झालं तर बघा बॅचलर ऑफ डिग्री मागितलेल्या आहेत आणि तुम्हाला म्हटलं तर 35 पर वर्ड मिनिट इंग्लिश कम्प्युटर मागितलेला आहे आणि तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज पण असलं पाहिजे म्हणजे MSCIT कोर्स पण पाहिजे मित्रांनो. बघू शकता. बघा दुसरी पोस्ट आहे म्हटलं तर ज्युनियर अकाउंट ऑफिसर पोस्ट आहे. बघा यामध्ये एक जागा आहे, ओपनची जागा आहे आणि वयोमर्यादा म्हटलं तर 30 वर्ष वयोमर्यादा आहे. तुम्ही बघू शकता आणि लेव्हल 8ची पोस्ट आहे मित्रांनो. आणि बघा पात्रता बोलायचं झालं तर बॅचलर ऑफ डिग्री पाहिजे. ते पण 55% वर पाहिजे आणि तुम्हाला कॉम्प्युटर कोर्स असला पाहिजे तुमच्याकडे. नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर पर्सनल असिस्टंट ही पोस्ट आहे. यामध्ये एक जागा आहे, ते पण ओपनची जागा आहे. वयोमर्यादा म्हटलं तर 35 वर्ष वयोमर्यादा आहे. लेव्हल 6ची पोस्ट आहे मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता. आणि बघा पात्रता म्हटलं तर मास्टर डिग्री मागितलेली आहे किंवा 3 वर्षाचा तुमचा डिप्लोमा चालेल, सेक्रेटरिएट किंवा कमर्शियल प्रॅक्टिसचा डिप्लोमा चालेल, म्हणजे दोन्ही पात्रतापैकी एक चालेल मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि सोबतच म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला स्टेनो पण लागेल मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता. बघा मित्रांनो, नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. बघा एक जागा आहे म्हटलं तर लेव्हल 10ची पोस्ट आहे मित्रांनो. वयोमर्यादा बघा 35 वर्ष वयोमर्यादा आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला मास्टर डिग्री मागितलेली आहे 55%च्या वर आणि तुम्हाला कम्प्युटर कोर्स असला पाहिजे मित्रांनो. आणि बघा महत्त्वाचं म्हणजे एक्सपिरियन्स मागितलेला इथे 5 वर्षाचा, ते पण लेव्हल 8चा. ठीक आहे मित्रांनो, बघू शकता. किंवा 3 वर्षाचा पण चालेल लेव्हल 9चा. तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, फीजबद्दल बोलायचं झालं तुम्ही बघू शकता ₹500 फीज आहे मित्रांनो. SC, ST, वुमेन आणि दिव्यांग किंवा एक्सपिरियन्ससाठी कुठलीही फीची आवश्यकता नाही मित्रांनो. परंतु सर्वांसाठी म्हटलं तर प्रोसेसिंग फीची आवश्यकता आहे मित्रांनो, ते पण ₹450. तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो ही ॲडव्हर्टाइजमेंट होती. याबद्दल संपूर्ण PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे मित्रांनो. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. यामध्ये कुठला सिलेबस आहे, एक्झाम पॅटर्न कसा राहील याबद्दल संपूर्ण माहिती तिथे दिलेली आहे मित्रांनो. अशाच नवीन-नवीन अपडेटसाठी स्वराज्य जॉब्सला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.